हॅलो. हॅलो, नमस्ते. सकाळचे वाजलेत आता 5 आणि चेतनचं स्कूल आहे, त्याच्यामुळे मी 5ला उठून आता चहा बनवला आहे आणि चहा घेऊन मग चेतनच्या स्कूलसाठी त्याला टिफिन बनवून देणार आहे, त्याची तयारी करायची आहे. आणि आता मस्तपैकी चहा गाळून घेतला मी आणि थोडंसं बाल्कनीमध्ये बाहेरची कसं नॅचरल हवा, ती नॅचरल हवा असते. आणि आता उकाडा खूप वाढलेला आहे, तर अगदी गरम होतो फॅन जरी सुरू असले तरी. आता कोवळचं आता मस्त उजाडले आणि भेंडी कापून घेतली आता टिफिनसाठी. चेतनला एक टिफिन आणि एक ब्रेकफास्टचा टिफिन, असं 2 टिफिन द्यावे लागतात. आता चेतन जास्त तिखट खात नाही, म्हणून मग हलकीशी मिरची टाकून त्याला कमी तिखटवाली भेंडी बनवून देणार आहे. आणि त्याच्या पप्पांना तिखट भाज्या आवडतात, म्हणून त्यांची भाजी वेगळी असणार आहे. आता एकीकडे मस्तपैकी भेंडी चिरून घेतली आहे, छान अशी वेगळी भेंडी आणलेली. खूप दिवसानंतर भाज्या आल्या माझ्याकडे आज, पण उन्हाळ्यामध्ये लवकर भाज्या आणल्या जात नाही, त्याच्यामुळे मग चेतन आज आवडीने भेंडी खाणार आहे, कारण खूप दिवसात त्याला भेंडी मिळणार आहे. आणि मध्यंतरी चेतनची तब्येत खराब होती, म्हणून मग त्याला स्कूलला पाठवलं नाही. टॉन्सिल्स त्याचे खूप सुजलेले, त्याच्यामुळे ताप आणि हातपाय अशक्तपणा असं ते त्याला त्रास होत होता. घशामध्ये सूज आलेली खूप. लहान असल्यामुळे त्याचं ऑपरेशन नाही अजून करायचं आहे, त्याच्यामुळे मग मेडिसिन वगैरे देऊन त्याला रिकव्हरी करायचा प्रयत्न केला. आता भेंडी तर बनवून झाली, एका साईडला ठेवून देते आणि मी कणिक आता मळायला घेते. कणिक मळून घेतल्यावर तिला एक 2-3 मिनटं ठेवून देणार आहे, म्हणजे पोळ्या अशा नरम येतात. आणि आता एका कढईमध्ये ब्रेकफास्टसाठी मी त्याला बनवणार आहे थोडासा शिरा, थोडा कमी हलका गोड असा. हलका गोड, जास्त गोड त्याला चालणार नाही आहे, पण त्याला शिरा खूप आवडतो अगदी जीवापासून, त्याच्यामुळे मी त्याला थोडा शिरा बनवणार आहे. दुधाचा शिरा त्याला नाही आवडत, म्हणून मग मी एका पातेल्यामध्ये पाणी टाकून उकळायला ठेवलं आहे. थोडासा रवा चांगला खमंग भाजून घेतला आहे, थोडंसं खोबऱ्याचा कीस आणि 5-6 चारोळ्या टाकल्या त्याच्यात. आता चांगलं खमंग भाजून घेतल्यानंतर त्याच्यात मी गरम पाणी टाकणार आहे आणि मग नंतर वरून थोडीशी साखर घालणार आहे, म्हणजे मग प्रसादाचा शिरा जसा असतो तसा तो होतो तयार. आणि चेतनला पातळ किंवा एकदम घट्ट शिरा नाही आवडत, प्रसादासारखाच आवडतो, त्याच्यामुळे मी त्याच्या गोष्टी लक्षात ठेवत असते की त्याला काय आवडतं आणि त्या पद्धतीनेच मी बनवून द्यायचा प्रयत्न करते. आता चेतन निघालं आहे, अंघोळ करून तयारी करतो आहे. मी तेवढ्या तिकडे मग चपात्या लाटायचं काम करते. आता पटापट जरा चपात्या लाटून घेते, पण एका हातात कॅमेरा पकडून चपात्या लाटायला खूप मुश्किल होतं आहे, कारण माझ्याकडे अजून मोबाईल स्टँड नाही आहे. पण घेईन मी हळूहळू पुढे एक गोष्टी. ती वाफ लागते, कॅमेरा पण ब्लर होतो आहे, पण परत पुसून कॅमेराचा काच चांगलं आता येतो आहे. आता चेतनला बोलले की 2 मिनटं पकड ना बेटा, मी जरा चपाती शेकून घेते, नाही तर त्याला मी कधी कॅमेरा नाही पकडू देत. त्याला आवडतं, पण मी नाही म्हणते की सध्या त्याचं अभ्यासाचं खेळण्या बागडण्याचं वय आहे, तर मोबाईल. आता मी त्याचा टिफिन आता पॅक करून घेणार आहे, शिरा ब्रेकफास्टसाठी आणि चपाती आणि भेंडीची भाजी त्याच्या दुपारच्या जेवणासाठी शाळेत. कारण तो सकाळी 6:40ला गेला की मग दुपारी 2-2:30 वाजता येतो. आता पाण्याची बॉटल टिफिन मी ठेवून दिला. आणि आता चेतनला मी म्हटलं की बेटा तेल लाव केसांना, नाहीतर मुलांचे आपण बघतो आजकाल की खूप लहान मुलांचे केस पांढरे केस झालेले असतात किंवा भुरसट झालेले असतात, त्याच्यामुळे ऑइल केसांना गरजेचं असतं. रोज थोडं काय असेल ना, पण ऑइलिंग करायला पाहिजे केसांना. दाट राहतात केस आणि गळतात पण कमी. आता त्याला मी खाली सोडून येते, त्याचा टाईम झाला आहे. बॅग खूप जड असते, एवढ्या लहान मुलांची बॅग, म्हणजे आपल्यासारख्यांनासुद्धा इतकी जड पडते. ते लहान मुलं बिचारी पाठीवर ओझं एवढं वाहतात. आता आम्ही आलो आहे पार्किंगमध्ये खाली आणि आता आम्ही वाट बघतो आहे
की व्हॅनवाले दादा केव्हा येत. आता लगेच 2 मिनटात त्यांची व्हॅन आली आणि चेतन स्कूलला निघाला आहे. खूप दिवसानंतर बिचारा आज शाळेत गेला, कारण तब्येतच खराब होती, अशक्तपणा खूप होता. जर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. दुपारचा नंतरचा